सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% GST फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही जण हद्द ओलांडत आहेत. गुन्हेगारी डायलॉग्स, धमकी देणारी भाषा आणि हिंसाचाराचं नाटकी प्रदर्शन हे सगळं रील्समध्ये करून काही तरुण तर काही तरुणी आता पोलिसांच्या जाळ्यात सापडत आहेत. नाशिक पोलिसांनी आता 2 मुलींवर कारवाई करत सोशल मीडियावर गुन्हेगारीचा ग्लॅमर थांबवण्याचा निर्धार केलाय. हे नाशिक आहे भावा, तू इज्जत दिली तर इज्जत मिळेल, नाही दिली तर तुझी डेड बॉडी थेट सिव्हिलमध्ये भेटेल. हा संवाद सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय. पण डायलॉग देणं आणि कायदा तोडणं यामध्ये फरक असतो. तो फरक न कळल्यानं या 2 तरुणी आता स्वतः पोलिसांच्या चौकशीत आहेत. नाशिक पोलिसांनी या दोन्ही तरुणींचा शोध घेत ताब्यात घेतलाय. त्यांच्यावर गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रोत्साहन देणारा मजकूर तयार केल्याचा आरोप आहे. गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी भाषेत रील्स बनवणाऱ्या तरुणांवर कारवाई सुरू आहे आणि आता महिलांनाही त्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलाय. हे नाशिक आहे भावा असं म्हणत धमकी दिली होती, पण आता त्याच नाशिक पोलिसांनी खरी खाकी ताकद दाखवली आहे. हे नाशिक आहे भावा असं म्हणत धमकी दिली होती, पण आता त्याच नाशिक पोलिसांनी कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा असं म्हणवून घेत मुलींना ताब्यात घेतलाय. आणि ही घटना म्हणजे सोशल मीडियावर प्रसिद्धीची भुरळ किती घातक ठरू शकते याचं ताजं उदाहरण होय. ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक. नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की 2025-26 या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकीसह चालू मागणी रक्कम एकरकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एकरकमी भरल्यास 95% सूट, तर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत भरल्यास 85% सूट मिळेल. नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित.